मुंबईतील कृत्रिम तलावांपैकी एक महत्त्वाचा तलाव असणाऱ्या पवई तलाव खरं तर पूर्णपणे भरलाय। या तलावाचं पाणी हे पिण्यायोग्य नसलं तरी प्रामुख्याने औद्योगिक बाबींसाठी वापरता येते, त्यामुळे याचा उद्योग क्षेत्राला फायदाच होणार आहे। दरम्यान याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। पाहूयात। सध्या आपण आहोत मुंबईतील सुप्रसिद्ध तलाव म्हणजे मुंबईतील पवई तलाव। सध्या आपण त्याच तलावावरती आहोत आणि हाच तलाव मागील काल 2 दिवसांपासून जो पाऊस झाला, मुसळधार पाऊस जो मुंबईत झाला, त्या पावसामुळे हा संपूर्ण तलाव ओव्हरफ्लो झालेला आहे आणि आज हा तलाव अगदी वाहू लागलेला आहे आणि अशा प्रकारे हा तलाव काठोकाठ भरलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। साधारण 545 कोटी इतकं तब्बल पाणीसाठा या संपूर्ण तलावात आहे। आणि हा कृत्रिम तलाव साधारण 1890 साली बांधण्यात आला होता आणि मात्र आज हा तलाव संपूर्ण भरलेला आहे। मागील वर्षीच्या तुलनेत जर पाहिलं कुठेतरी 8 जुलैला हा तलाव भरला होता, मात्र यावर्षी हा जून महिन्यात आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे मुंबईत सध्या समाधानकारक पाऊस होतोय अशा प्रकारे चिन्ह सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। या तलावाचं पाणी हे पिण्यास योग्य नाही, मात्र औद्योगिकीकरणासाठी हे पाणी वापरलं जातं। त्यामुळे हा तलावाचा पाणी साठा जो आहे तो आपल्याला सध्या वापरात येताना पाहायला मिळत आहे आणि एकंदरीत तलाव जर ओव्हरफ्लो झाला की ते पाणी वाहत जाऊन मिठी नदीमध्ये आणि मिठी नदीमधून समुद्रामध्ये अशा प्रकारे त्यात पाणी वाहत जातं। मात्र आज हा तलाव पूर्ण भरलेला आहे आणि साधारण याचं पाणी सध्या आपल्याला वाहताना पाहायला मिळत आहे। कॅमेरा विनीत पेडणेकरसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।